26/11 मुंबई हल्ल्यामुळे यापूर्वी अनेक चित्रपट आणि वेबसिरीज बनले आहेत. बहुतेक कथा पोलीस, दहशतवादी किंवा सुरक्षा दलांभोवती फिरत राहिल्या आहेत. पण त्या रात्री कामा रुग्णालयात काय चाललं होतं, तेथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीत रुग्णांना वाचवलं यावर फार कमी चर्चा झाली. भारत भाग्य विधाता तो विसरलेला अध्याय समोर आणतो. ही केवळ एका हल्ल्याची कथा नाही, तर त्या लोकांची कथा आहे जी कधीच प्रसिद्धीच्या झोतात आली नाहीत, पण ज्यांच्यामुळे शेकडो लोक सुरक्षित घरी परत येऊ शकले. चित्रपटाची कथा 26 नोव्हेंबर 2008च्या त्या रात्रीवर आधारित आहे, जेव्हा मुंबई दहशतीच्या छायेत होती. शहराच्या वेगवेगळ्या भागात गोळीबार सुरू होता आणि त्याच वेळी कामा रुग्णालय धोक्याच्या कक्षेत आले. रुग्णालयाच्या आत असलेले परिचारिका, वॉर्ड स्टाफ आणि इतर कर्मचारी अचानक अशा परिस्थितीत अडकतात ज्यासाठी कोणतेही प्रशिक्षण पुरेसं नसतं. कथेचे केंद्र एक नर्स आणि तिचे सहकारी आहेत, जे स्वतःचा जीव वाचवण्यापूर्वी रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करतात. चित्रपटाची चांगली बाजू ही आहे की ते कोणत्याही एका पात्राला सुपर हिरो बनवत नाही, ते शेवटी सामूहिक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार लढतो आणि हीच गोष्ट कथेला विश्वासार्ह बनवते. भारत भाग्य विधाता अशा लोकांना आठवण्याचा प्रयत्न आहे, ज्यांची नावे कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानावर लिहिली गेली नाही, पण ज्यांनी आपल्या वाट्याची शेवटी पूर्ण प्रामाणिकपणे निभावली. चित्रपटाची सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की ती दहशतीची कथा सांगताना माणुसकीची कथा बनते.